नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवाह, जिथे भाग 1, भाग 2, भाग 3 पूर्ण केल्याच्या नंतर आज आपण भाग 4 मध्ये प्रवेश करत आहोत. भाग 4 मध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी, कामगार वर्ग यांचे हित आणि शिक्षण प्रसार. याच्या अगोदर आपण भाग 1 मध्ये पाहिलं होतं सामाजिक अवस्था आणि शिक्षणाची जडणघडण व वडील यांचे योगदान कशाप्रकारे त्यांच्या वाट्याला आले होते, हे भाग 1 मध्ये आपण पाहिलं. भाग 2 मध्ये आपण पाहिलं शिक्षणासाठी तपश्चर्या, सामाजिक व अपमानित जीवन कशाप्रकारे होतं आणि पत्नी रमाबाई यांचे योगदान कशाप्रकारे होते. त्यांच्या आयुष्याला इतकी मोठी जडणघडण जी घडली, त्या पाठिंब्यामुळे म्हणजेच रमाबाई यांचे योगदान कितपत तपस्वी होते याच्याबद्दल आपण भाग 2 मध्ये चर्चा केली होती. भाग 3 मध्ये आपण पाहिलं प्रत्यक्षात जीवित कार्यास प्रारंभ म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कशी झाली आणि महाड, चौदार तळे हे सत्याग्रह कसं झालं आणि कशा प्रकारे यशस्वी होऊनही कशा प्रकारे नवीन वेदना त्यांच्या आयुष्याला जडणघडींमध्ये दिसून आले, हे आपण भाग 3 मध्ये पाहिले. भाग 4 मध्ये आपण पुढचा टप्पा आज गाठणार आहोत, जिथे शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग यांचे हित हे शिक्षण प्रसार करूनच होऊ शकते, हे ठाम मताचे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महत्त्वपूर्ण यांचे योगदान दिसून येते. तसेच आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट ऑफ फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची स्थापना केलेली आपण सर्वांनाच 1956 मध्ये केलेले दिसून आले. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झालेले होते आणि त्यांच्या अनुयायांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी 1 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूर येथे अध्यक्षीय बैठकीची बैठक पूर्ण झाली आणि या बैठकीमध्ये एन शिवराज, यशवंत आंबेडकर, पी टी बोराळे, ए जी पवार, दत्ता कट्टी, दाता रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. यामध्ये एन शिवराज यांचे पक्षाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. 1957 साली म्हणजे दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे 9 सदस्य निवडून आले होते. म्हणजे आंबेडकरांच्या या पक्षाला म्हणजे विचाराला सर्वाधिक यश मिळालेले हे वर्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित शिक्षण तज्ज्ञ होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे हे प्राशन करेल ते वाघासारखे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ठाम मत त्यांचे होते. प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमानुसार कनिष्ठ जातीचे शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता, तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातीची स्थिती जवळपास गुलामगिरीसारखीच होती. शिक्षणामुळे कनिष्ठ जातीची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे हाती घेतली होती. आंबेडकरांच्या मते हजारो वर्षापासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातीमध्ये अज्ञान आणि निरक्षरता होती. यामुळेच उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतःहून न करता कनिष्ठ जातीकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातीच्या त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणीव आंबेडकरांनी करून घेतली आणि करूनही दिली. कनिष्ठ जातीच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांच्या प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन, निवारा अशा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेशही दिला. अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गीय उच्च शिक्षण घेण्यासाठी आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्या वतीने 1946 मध्ये मुंबईत येथे सिद्धार्थ कला विज्ञान महाविद्यालय, 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय आणि 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय हे सर्व समाजासाठी सुरू केले. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या. अर्थशास्त्रामध्ये परदेशात जाऊन डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की औद्योगिकीकरण आणि कृषी वाढ हे भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. तसेच भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीतील गुंतवणुकीवर भर देणं तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.
त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणनाही केली. त्यांनी अर्थशास्त्रावर 3 पुस्तके लिहिली. एक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण. दुसरं ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती आणि तिसरं म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी म्हणजे रुपयाचा प्रश्न, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. या पुस्तकातून त्यांनी भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन केले ते अंतर्भूत आहे. 1921 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र हा विषय सोडून राजकारण हे पत्करले. अशा प्रकारे भाग 4 ला आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये आपण मुख्य पाहणार आहोत शेतकरी कामगार वर्ग यांचे हित कशाप्रकारे होणं महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचबरोबर हे होण्यासाठी शिक्षण प्रसारही तितकंच ताकदीनं होणं तितकंच महत्त्वाचं आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांना समजलं होतं. त्यामुळे आपल्या लोकांना घटनात्मक आणि कायदे बनवण्याचे अधिकार प्राप्त करून देण्याच्या कार्यात आंबेडकरांना प्रयत्नाचा, उत्साहाचा आणि बुद्धीचा बराचसा भाग व्यतीत होत होता. तर आपले लोक शिक्षणात मागासलेले असल्यामुळे शिक्षण हीच आपल्या लोकांची महत्तम आणि महत्त्वपूर्ण गरज आहे. शिक्षण हे त्यांच्या प्रगतीचे प्रभावी साधन आहे, ही जाणीव त्यांच्या मनात सदैव जागी होती. म्हणून आपल्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्व साधनांचा अवलंब केला. त्यांनी 1928च्या जूनमध्ये 2 छात्रालये सुरू केली. बहिष्कृत हितकारणी सभेची या कार्यकारी मंडळाची म्हणजे 14 जून 1928 रोजी सभा भरून बहिष्कृत हितकारणी सभा विसर्जित करण्याचा ठराव संमत केला आणि बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसार मंडळ काढण्याचे ठरवण्यात आले. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय चळवळ करण्याकरता भारतीय बहिष्कृत समाज सेवा समिती या नावाची निराळी संस्था काढण्याचे ठरले. या ठरावाप्रमाणे पुढील महिन्यामध्ये म्हणजे दलितांच्या शालेय शिक्षणाची भक्कम पायावर उभारणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. अस्पृश्य समाजातील लोकांना आपल्या मुलांना दुय्यम शिक्षणावर होणारा खर्च झेपण्यासारखा नव्हता. त्या मुलांची सोय व्हावी म्हणून दलित वर्ग शिक्षण संस्थेने छात्रालय उघडण्याचे कार्य हाती घेतले होते. या कार्यात सहाय्य करण्यासाठी आंबेडकरांनी सरकारला कळकळीचे आवाहनही केले. सरकारने 8 ऑक्टोबर 1928 रोजी एक योजना संमत केली. त्यानुसार दुय्यम शिक्षण घेणाऱ्या केवळ अस्पृश्य वर्गीय मुलांना उपयोगाकरता म्हणून 5 छात्रालयांमध्ये योजनेस आपण मान्यता देत आहोत, अशी राज्यपालांना घोषणा करण्यात आली. आंबेडकरांच्या या शिक्षण संस्थेला 1861च्या चॅरिटेबल सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट क्रमांक 21 अन्वये मान्यता मिळाली होती. या संस्थेचे सर्व व्यवस्था एक विश्वस्त मंडळ पाहत होते. या मंडळाचे सभासद मेयर निस्सिम शंकर सायन्ना, परशा, डॉक्टर पुरुषोत्तम सोलंकी आणि आंबेडकर हे स्वतः होते. 19 सभासदांचे एक सल्लागार मंडळही तयार करण्यात आले होते. आंबेडकर स्वतः प्रमुख असल्यामुळे कार्यवाह आणि शिवतरकर कार्यवाह व कोषाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. हे सर्व सदस्य कर्तव्य तत्पर असून आपल्या नेत्यांच्या कल्पना आणि उत्साह यांनी भरून गेलेले होते. त्यांची कार्यदक्षता व प्रयत्न पाहून साहजिकच सरकारच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे ज्यांच्यासाठी वार्षिक ₹9,000 अनुदान तरतूद केली होती, अशा 5 संकल्पित छात्रालयाची व्यवस्था पाहण्याचे कार्य सरकारने आंबेडकरांच्या या शिक्षण संस्थेवर सोपवलेली होती. सरकारकडून मिळणारे हे अनुदान या छात्रालयाच्या खर्चाची तोडमिळवणी करण्यास अपुरे पडू लागले होते. त्यामुळे आंबेडकरांना निरनिराळ्या ठिकाणाहून देणग्या गोळा करणे भाग पडले होते. त्यांनी समाजातील दानशूर लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, स्थानिक ज्ञानसंपादन संस्थेकडे खेटे घातले, दानधर्म करणाऱ्या संस्थांकडे याचना केली, काही उदार गृहस्थांजवळ प्रार्थनाही केली. काही जिल्हा लोकल बोर्डाच्या व नगरपालिकेच्या अध्यक्षांनी अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणाच्या फी फीमध्ये सवलत देण्याची सुरुवात केली. छात्रालय बांधण्यासाठी विनामूल्य जागा दिली आणि अशाच अन्य मार्गांनी या सहकार्यास सक्रिय सहानुभूतीही मिळवणी केलेले बाबासाहेब आंबेडकर यशस्वी होताना दिसून येतात. संस्थेने जमवलेल्या निधीतून विद्यार्थ्यांच्या जेवणा-खावण्याची व राहण्याची सोय तर केलीच, शिवाय त्यांच्या शालेय आणि अन्य गरजाही भागवण्यासाठी व्यवस्था करण्याची सुरुवात झाली होती. स्पृश्य हिंदूंच्या संस्था या संस्थेच्या कार्याविषयी उदासीनच होत्या. गरज तर निकडचीच होती. त्यासाठी आंबेडकरांना मुसलमानाकडे ही अर्थसहाय्याची मदत घ्यावी लागली होती. मुसलमान समाजातील एक धर्मदाय म्हणजे ट्रस्टी निधीच्या व्यवस्थापक विश्वस्ताला 1929 मध्ये आवाहन करताना
आंबेडकरांनी आपल्या शिक्षण संस्थेची सविस्तर माहिती दिली. मुंबई प्रांतातील सर्व दलित वर्गात शक्यतो सर्व उपायांनी शिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येयच होते, असे त्यांनी लिहिले होते. पारशी धर्मदाय संस्थेकडेही त्यांनी त्यासंबंधी विचारणाच केली होती. त्यानंतर काही दिवसांनी एन एम वाडिया धर्मादाय संस्थेच्या कार्यवाहकांना लिहिलेल्या अर्जात त्यांनी म्हटले की अस्पृश्य वर्गाच्या दारिद्र्यामुळे आणि उच्चवर्गीय हिंदूंच्या अस्पृश्यांविषयी वाटणारी उदासीनता व नैसर्गिक प्रेमाभाव यामुळे या दोन्ही वर्गाकडून निधी गोळा करणे अत्यंत बिकट आहे. अशा संस्थेचा अनुभव आहे. साहजिकच त्यामुळे आमच्या अत्यंत बिकट परिस्थिती आम्ही सामोरे जात आहोत असा संस्थेचा अनुभव आहे. साहजिकच त्यामुळे आमच्या संस्थेच्या डोक्यावर या छात्रालयाच्या पोषणाची कर्जाचा बोजा झाला आहे. संस्थेला आपल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करणे हे अगदी कठीण कर्म झाले होते. छात्रालयासाठी कोणतेही सवर्ण हिंदू सहजासहजी आपले घर भाड्याने द्यावयासही तयार नव्हते आणि जर एखाद्याने दिलेच तर अव्वाच्या सव्वा भाडे आकारून आणि इतर आपले जणू उपकारच आपण त्यांच्यावर करत आहोत असे दाखवून देत असत. अनंत अडचणीमुळे आंबेडकर नेहमीच चिंताग्रस्त असत. जिल्ह्यातील स्थानिक संस्थांना व प्रमुख व्यक्तींना व्यक्तिशः विनंत्या करणे आंबेडकरांना भाग पडत होते. विनंत्यांना सत्र अखंडपणे सुरू असायचेच. जिल्हा लोकल बोर्डाच्या एका सदस्याला गल घालताना आंबेडकरांनी एकदा म्हटले, अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य हे देशातील सर्वच प्रबुद्ध लोकांचे कार्य आहे, असेच मानले जाते. दुसऱ्या एका सदस्याला जिल्हा म्हणजेच लोकल बोर्डाच्या मंडळाच्या सभेपुढे आपल्या संस्थेचा प्रश्न चर्चेसाठी येणार आहे, तरी त्या बैठकीत हजर राहावे अशी त्यांनी कळकळीची विनंती केली होती. त्या सदस्यांना मोठ्या भावास्पर्शी म्हणजे शब्दात त्यांनी लिहिले होते की कार्य अस्पृश्य वर्गाचे आहे आणि म्हणूनच ते जसे माझे कार्य आहे तसेच ते तुमचेही आहे. म्हणून तुम्ही या कार्याविषयी जागरूक राहावे, तसा तुम्हास आग्रह करण्याची मुळीच आवश्यकता नाही. दासात खितपत पडलेल्या एखाद्या मानव समाजाच्या उद्धाराचे कार्य जे नेते हाती घेतात त्यांचे दोन वर्ग पडतात. त्यामुळे ते तप्तिप्रत्य सुरू केलेल्या चळवळीच्या राजकीय बाजूला अवलंब करतात. ते दासांच्या दास्याविरुद्ध द्वेष जागृत करतात आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांविरुद्ध भावना प्रबुद्ध करण्यात आणि उलट सुधारणेच्या उत्साहाच्या भारलेले नेते अंतर्मुख होऊन बौद्धिक, मानसिक, औद्योगिक अशा विविध शिक्षणाचा प्रसार करतात. टस्केजी संस्थेचे संस्थापक आणि निग्रोंचा नेता बुकर टी वॉशिंग्टन यांनी निग्रोंच्या मतदानाच्या अधिकारपेक्षाही प्रात्यक्षिक शिक्षणावर आणि आर्थिक उन्नतीवर अधिक भर दिला होता. त्यांनी अन्य जातीयांचे औदार्य, सहानुभूती आणि सक्रिय सहाय्य याच्या आपल्या कार्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. परंतु आंबेडकर व बुकर टी वॉशिंग्टन यांच्या देहस्वभावात म्हणजे फारच फरक होता. इकडे असणाऱ्या अस्पृश्यांप्रमाणेच निग्रोंच्याही वाट्याला तसाच पक्षपाती, तोच पूर्वदूषित ग्रह, तशीच बहिष्कृत राखणी त्यांच्या नशिबी आली होती. युनायटेड स्टेट्समध्ये काळ्या लोकांची संख्या शेकडा 10 या प्रमाणात आहे. म्हणून या दृष्टीने विचार केल्यानंतर त्यांनी या समजता तेथील अस्पृश्यांप्रमाणेच कठीण आहे असे दिसून आले. बुकर टी वॉशिंग्टन यांनी निग्रो लोकांच्या शिक्षण आणि आर्थिक उन्नतीवर अधिक भर दिलेला दिसून तर येतोच, तसेच हिंदुस्थानात आंबेडकर यांच्या राजकीय क्षेत्रात उदयोन्मुख नेतृत्वामुळे काही काळ तरी शिक्षणाच्या कार्यापासून वंचित झालेले होते. याचे काही कारणही असू शकतात. आंबेडकरांच्या ठायी असे काही विशेष असावे ज्यामुळे नेपोलियन बोनापार्ट प्रमाणे आपणही आपल्या थोर समकालीनांना आश्चर्याचा धक्का देऊन त्यांना चकित करावे. जगात थोर म्हणून गणना व्हावी, त्यांच्या मालिकेत बसण्याची आपली योग्यता आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी त्यांच्या मनामध्ये उर्मी आणि आकांक्षा निर्माण झाली असावी. अशा महत्वाकांक्षी वृत्तीच्या सुधारणेवादापेक्षा राजकारणाचे क्षेत्रच अधिक अनुकूल आणि आकर्षक वाटे. दुसरे असे की हिंदी परिस्थितीविषयी आंबेडकरांनी स्वतःचे असे काही आडाखे बांधले होते. सरकारी नोकरीत आणि सैन्यात कनिष्ठ श्रेणीतील ज्या जागाची दलित वर्गाकरता आंबेडकरांनी मागणी केली होती त्या जागात दलित वर्गाच्या जीवन श्रेणीत वाढ करण्यास असमर्थ होत्या. जितके अधिक शिक्षण तितकी प्रगतीचे अधिक व आपल्या संधीचीही तितकीच अधिक सुलभ होईल हे आंबेडकरांना माहीतच होते. आपल्या लोकांना राजकीयदृष्ट्या समानता आणि राजकीय क्षेत्रात सामर्थ्यही प्राप्त करून द्यायला त्यांच्या शिक्षणाचा प्रसार आपोआपच सरकारी खात्यांच्या वतीने सोडवता जाईल असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी आपला वेळ आणि बुद्धी ही अस्पृश्यांची शैक्षणिक प्रगती करून घेण्यापेक्षा त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या कामी लावले होते. तरीही शिक्षणाचा प्रसार आणखी एका बाजूने अडचण येत होती.
दलित वर्गातील मुलांना शाळेत प्रवेश देण्याविषयी जे सरकारी आदेश येत असत, त्या शाळांचे चालक धाब्यावर बसवीत व त्यांना प्रवेश या ना त्या कारणाने नाकारीत होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकरांनी झगडावे लागले होते. कर्मवीर शिंदे व वीर सावरकर यांनीही महाराष्ट्रातील दलित वर्गाच्या मुलांना शाळेत व इतर हिंदू मुलांबरोबर बसण्याचा अधिकार प्राप्त करून देण्याचा अत्यंत कष्ट सोसलेलेच होते. त्यात त्यांना यशही बऱ्यापैकी आले होते. आंबेडकरांनी बहिष्कृत समाज सेवा समिती या संस्था सुरू केल्या. त्या संस्थेचे प्रमुख कार्यवाह सीतारामपंत शिवतरकर असून अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकर होते. 1929च्या फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मुंबई येथील वालपाखाडी येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक जंगी सभा भरवली होती. या सभेत मराठी व गुजराती दलित वर्गाचे लोक उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या ओघात आंबेडकरांनी श्रोत्यांना मोठ्या तळमळीने उपदेश केला की अस्पृश्य समाजाने आहे त्या परिस्थितीत राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे. पुढच्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ थापांवर त्यांनी विश्वास न ठेवता याच जन्मी याच काळी आपला सर्वांगीण उन्नती करून घेऊन मानवी समाजात समान दर्जा प्राप्त करून घ्यावा आणि हक्क मिळवून घेणं आणि हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापापासून मुक्त करावे असे त्यांनी आव्हानच केले होते. प्राध्यापक म्हणून आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर आपल्या ज्ञान तेजाने चिरंतन असा ठसा उमटविला होता. विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी मोहित केले होते. आपल्या ठायी असलेले ज्ञान, ज्ञानाची सखोलता व इतके अनुभव या गुणामुळे ते आपल्या विद्यार्थी वर्गामध्ये घटनात्मक निबंध मोठ्या कुशलतेने आणि विचारप्रवर्तक रीतीने शिकवत होते. परंतु लवकरच त्यांच्या नोकरीची मुदत 1929च्या शेवटी संपली. पुढील 4 वर्ष हे विद्वान प्राध्यापक राजकारणाच्या भोवऱ्यात फिरत राहिले. या काळातील गोलमेज परिषद आणि संयुक्त समिती या एरणीवर घडलेल्या जाणाऱ्या हिंदी राज्यघटनेत करावयाच्या सुधारणाचा उहापोह करण्यात ते मग्न झालेले दिसून येते. गिरण्यातील विशेष लाभदायक खात्यातील दलित वर्गीय कामगारांना काम करण्यास त्यांच्या अस्पृश्यतेमुळे बंदी असे. या कारणांमुळे कम्युनिस्ट नेत्याच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संपास बाबासाहेब आंबेडकर पूर्वीपेक्षा अधिक विरोध करू लागले होते. बाबासाहेब आंबेडकर या संपाला अनुकूल नसण्यास दुसरे एक कारण होते. ते हे की गतवर्षीच्या संपापासून दलित वर्गीय कामगारांची स्थिती इतकी खालावलेली होती की पठाणच्या कर्जामुळे त्यांच्या मानेभोवती अधिकाधिक कर्जाचे पाश आवळलेले जात होते. त्यांच्या अब्रूवर घाला पडत होता. आपली परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने संपाचा आश्रय करणे हे जरी बरोबर असले तरी स्थित्यंतर घडून आणण्याचे ते कामगार वर्गाची स्थिती अधिक न बिघडविता घडून आले पाहिजे अशी त्यांची ठाम मत होते. रोगांची प्रकृती अधिक न बिघडविता रोगाचे निवारण केले पाहिजे असे त्यांचं मत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रघुनाथ बखळे आणि शामराव परुळेकर या 2 कामगार नेत्यांची गिरणी कामगार युनियनच्या प्रचाराला शह देण्याचा मोठ्या आवाजाने प्रयत्न आणि प्रचार केला. 29 एप्रिल 1929च्या या दिवशी मुंबईत दामोदर सभागृहामध्ये गिरणी कामगारांची एक सभा भरवण्यात आली होती. आंबेडकर यांनी अध्यक्षस्थानी आपली महत्त्वपूर्ण भूमिका घेतलीच. त्याच प्रकारे संपावर जाणे हे योग्य नाही असा ठाम त्या सभेत संमत झाला होता. संपासंबंधी या वाद चालू असतानाच आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील चितेगाव येथे भरलेल्या विराट परिषदेमध्ये भाषण केले. त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते, मनुष्याचा स्वभाव हा टिकून धरणारी एक शिक्षण ही एकमेव गोष्ट नाही. शिक्षणाने जर माणुसकीच मिळवली असती तर सुशिक्षित आणि अधिकारी यांच्याकडून आमच्यावर अन्याय झाला नसता. माणुसकीसाठी निकराचा लढा करा. आपल्या ध्येयातील व मार्गातील अडथळे स्वतः दूर करण्यात आणि आपल्यावर कलंक तुम्ही स्वतःहून धुवून टाका, असे त्यांनी प्रतिनिधींना कळकळीने आवाहन केले होते. यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जळगावला गेले होते, तेथील अस्पृश्य वर्गीयांना त्यांनी स्पष्ट सल्ला दिला होता. धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यतेचा नायनाट करणे हे कठीण गोष्ट आहे. त्या मार्गाने जाण्यास जो सोशिकपणा पाहिजे, जो त्याच्या अंगी असेल त्याने धर्मांतर करण्याच्या विरुद्ध आपण नाही. त्याचप्रमाणे जळगाव येथील अस्पृश्य मंडळींपैकी काहींनी जळगाव येथील स्पृश्य हिंदूंना पूर्वसूचना दिली की जर ठराविक कालमर्यादेच्या आत त्यांनी जर अस्पृश्यांना योग्य ते हक्क देऊन त्यांच्या हालअपेष्टा दूर केल्या नाहीत तर ते अन्य धर्मात जातील. लोकमत आजमावण्यासाठी आंबेडकरांनी जळगाव आणि पातुर्डा येथे धर्मांतराची घोषणा करून हिंदूंच्या मनाचा ठाव घेण्याचा खडा टाकून पाहिला. परंतु आंबेडकरांच्या नावाने खडे फोडणाऱ्या स्पृश्य हिंदू कार्यकर्त्यांच्या हृदयाचे खडक फुटले नाहीत. त्यांनी या घोषणेला काहीही महत्त्व दिले नाही. त्यांना वाटले की स्पृश्य हिंदूंच्या भावना हलवून अधिक नागरिक
हक्कपत्रात पाडून घेण्याची ही एखादी आचरट युक्ती असावी. तथापि ठरलेली मुदत टळली आणि 4 जून 1929 रोजी जळगाव येथील सुमारे 12 महारांनी खरोखरच मुसलमान धर्माची दीक्षा घेतली. मग मात्र सनातनीवाली लोकांचे सुधारकाचे डोळे उघडले. त्यांनी गालण उडाली. थोडा वेळ का होईना, परंतु त्यांच्या डोक्यात त्या विदारक परिस्थितीमुळे उजेड पडला. विचाराचे थैमान सुरू झाले. महार मेला, विटाल गेला, अशी त्यांची भावना असे. त्यांनी भावनावश होऊन ओढेवेढे न घेता तत्काळ 2 विहिरी अस्पृश्य समाजास खुल्या केल्या. आंबेडकरांच्या मते हा उपाय म्हणजेच बैल गेला नि झोपा केला अशापैकीच होता. त्यांची ती कृती अंतःकरणापासून नव्हती, म्हणून स्पृश्य हिंदूंनी त्यात विशेष फुशारकी मारण्यासारखे काहीच नव्हते. हिंदू समाजाला जर न्यायाची, समतेची आणि माणुसकीची चाड असती, तर त्यांनी गोष्टी या थराला जाऊ दिल्या नसत्या. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्माचे उपकारच मानले पाहिजेत. हे धर्म हिंदुस्थानात नसते, तर अस्पृश्यांनी काय स्थिती झाली असती, किती छळ सोसावा लागला असता, याची कल्पना करवत नाही, असेही त्यांनी एकदा उद्गारले होते. 1927 पासून आंबेडकरांनी आपल्या मित्रांसह चालवलेल्या समाज समता संघाच्या कार्यासंबंधी वादाची बरीच राल उडाली होती. या संस्थेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकर होते. सर्व मनुष्य समान आहेत. मनुष्याच्या विकासासाठी आपण असणाऱ्या साधनावर आणि संधीवर प्रत्येक मनुष्यासह समान हक्क आहे. या समानतेचा हक्क पवित्र, परायदय आणि अबाध्य आहे, हे संघाचे ध्येय होते. संस्थेच्या या व्यापक क्रांतिकारक उद्दिष्टांमुळे ज्यांची मने अस्वस्थ झाली होती, अशा लोकांनी संस्थेवर कडक टीका केली. या टीकेला आंबेडकरांनी जे सविस्तर प्रत्युत्तर दिले, त्यात ते म्हणाले होते, जर एखाद्या मनुष्य आपल्या युक्तीप्रमाणे किंवा आपल्या क्षमतेनुसार जर कोणती कृती करत असेल, तो बोले तैसा चाले असा वागत असेल, तो पूज्यच मानलं पाहिजे. परंतु एखादे चांगले तत्व मान्य असूनही त्या तत्वाप्रमाणे जर आचरण करण्याचे धैर्य काही मनुष्यांच्या अंगी नसेल, तर त्यामुळे त्या तत्वाचा खरेपणाला बाधा येते. असे नाही. काही अपेक्षकांचे म्हणणेच असे होते, की जगाच्या पाठीवर सामाजिक विषमता पूर्णपणे नष्ट करणं हे कधीच होणार नाही. त्यांना आंबेडकरांनी उलट प्रश्न विचारले, की सर्व देशात, सर्व काळी समाजात अनिती असते हे माहीत असून सुद्धा तुम्ही नीतीचा प्रचार करता ते कशासाठी? समाजातील समतेचे तत्व हे समाजाच्या स्थैर्यासाठी कोनशिलेप्रमाणेच इतके महत्त्वाचे आहे, असा त्यांचा अढळ विश्वास होता. नीतीच्या भक्कम पायावर समाजाची उभारणी करायची असेल, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात समतेचे तत्व लागू करणे हे आवश्यक आहे. रत्नागिरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील चालू असलेला एक खून खटल्याच्या कामानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1929च्या सप्टेंबरमध्ये त्यांना जावं लागलं होतं. या संधीचा उपयोग करून वीर सावरकर यांनी रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात आंबेडकरांना भाषण करावे म्हणून नागरिकांच्या शेकडो स्वाक्षऱ्यांनी त्यांना आमंत्रण पाठवले होते. सावरकर अनुयायांनी ह्याच विठ्ठल मंदिरातील सामाजिक सुधारणेसाठी यशस्वी रीतीने लढे केले होते. त्यामुळे या मंदिरास सामाजिक क्रांतीच्या लढ्याचे एक मोठे केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. प्रतिगामी लोकांनी सभाबंदी हुकूम मिळवण्याकरता नगर दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सर्व शहरभर या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. पण इतक्यात आंबेडकरांना मुंबईतील निकडीच्या कामाकरिता तार आल्यामुळे भारतभूच्या 2 थोर क्रांतिकारकांची एका व्यासपीठावरून अमोघ आणि अमोल अशी भाषणे ऐकण्याची रत्नागिरीच्या जनतेला चालून आलेली ही संधी हुकली. पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या गणेश मूर्ती पूजनाचा हक्क बजावण्याकरता पुन्हा झगडा सुरू केला होता. दादर गणेशोत्सवाच्या अध्यक्षांनी सोशल सर्व्हिस लीगला असे कळविले होते, की आम्ही गतवर्षी जो निर्णय घेतला तो रद्द झाल्यामुळे कुणाही अस्पृश्याला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या जागी प्रत्यक्ष खोळीत वा खोलीजवळ येऊन देणार नाही. उत्सव चालकाच्या या कोलांटी उडीमुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी वातावरण बरेच तंग झाले होते. उत्सवाच्या चालकांनी पराकाष्ठेची दक्षता घेतली होती. पोलिसांनाही बोलवले होते. मंडपात जागोजागी गुंड उभे केले होते. जवळजवळ 1 सहस्र अस्पृश्य हिंदू मंडपाबाहेर एकत्र जमून आत प्रवेश करण्याची परवानगी मागू लागले. आंबेडकर तसेच बोले, प्रबोधनकार ठाकरे आणि दुसरे स्थानिक पुढारी त्या ठिकाणी जमले. त्या प्रचंड जनसमूहासमोर शांत राहण्याची आंबेडकरांनी खूपच कष्ट घेतले. सनातनी हिंदूचे एक म्होरके डॉक्टर जावळे यांच्याशी बोलणी सुरू केली. आंबेडकरांनी अस्पृश्यांचा केवळ मानवी हक्क मिळावे म्हणून ही विनंती केली होती. बोलणी निरर्थक ठरणार असे चिन्हे जेव्हा दिसू लागले होते, परिस्थिती अधिकच स्फोटक झाली. लोकसमुदायाच्या रेटा क्षणाक्षणास पुढे सरकत होते.
हे ज्यावेळी सनातनी पुढाकारांच्या दृष्टीस दिसू लागले तेव्हा त्यांनी शेवटी हात जोडले. दुपारी 3 वाजता त्यांनी आपल्या निर्णयात अनुकूल असा बदल केला आणि त्याचबरोबर अस्पृश्य हिंदूंनी विजय महोत्सव मंडपात सुरू केला. या सुमारास बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापुरातील वकिलीची सनद फिरून काढली. महत्त्वाचे खटले चालवण्याचे काम त्यांनी त्यांचे स्नेही दत्तोबा पवार यांना दिले. त्यासाठी दत्तोबांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून नेहमी स्मरणपत्रे जायचे. अडचणीच्या वेळी आणि धन आणि दुःखाच्या वेळी मनाचा दिलासा देणारा दत्तोबासारखा जिवलग मित्र त्या काळी बाबासाहेब आंबेडकर यांना क्वचित मिळालेला असावा. याच काळामध्ये मुंबई सरकारने नियुक्त केलेल्या स्टार्ट कमिटीच्या कामामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे मग्न होते. या समितीची नियुक्ती आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी डॉक्टर सोलंकी यांच्या ठरावानुसार झाली होती. मुंबई प्रांतातील अस्पृश्यांच्या आणि आदिवासी जमातीच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्थितीची चौकशी करून ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना करण्याचे महत्त्वपूर्ण आहे हे उद्दिष्ट त्यांचे होते. त्या समितीचे अध्यक्ष OBH स्टार्ट जे ICS गृहस्थ होते. आंबेडकर व सोलंकी यांच्याबरोबर गांधी भक्त AV ठक्कर हेही त्यांच्या समितीचे सभासद होते. समितीचे सदस्य या नात्याने बाबासाहेब आंबेडकर यांनी बेलगाव, खान्देश, नाशिक या जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. समितीचे अध्यक्ष असूनही बाबासाहेब आंबेडकर यांना अपमानास्पद वागणूक हे अनुभव त्यावेळी सुद्धा त्यांना मिळाले. एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने तर त्यांना वर्गात पाऊल टाकू दिले नाही. ती गोष्ट अशी की आपल्या मुलाला वर्गात बसू न देता पडवीत बसवण्यात येत होते, अशी तक्रार एका पालकाने बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली होती. त्यावरून आंबेडकर यांनी प्रत्यक्ष चौकशी करण्याकरता शाळेस भेट दिली होती आणि हा प्रकार त्यांच्याबरोबर घडून आला होता. दुसरा प्रकार असा घडला की समितीच्या सभासदांनी पूर्व खानदेशाचा दौरा केला. त्यावेळी 40 गावच्या अस्पृश्यांनी आंबेडकरांचे उत्साहाने स्वागत केले. त्यांच्या मनातून आंबेडकरांना आपल्या वस्तीत न्यायचे होते, परंतु झाडून साऱ्या हिंदू टांगेवाल्यांनी अस्पृश्यांना नेत्याला टांग्यातून नेण्यास नकार दिला. शेवटी तडजोड म्हणून एका अस्पृश्याने टांगा हाकविण्याचे ठरविले, परंतु त्याला उभ्या जन्मात टांगा हाकविण्याचा अनुभव नसल्याने घोडा बिथरला. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर हे टांग्यातून बाहेर पडले आणि तेही एका दगडावर घायल झाले होते. या प्रसंगातून एका महिन्याने लिहिताना ते म्हणतात की 23 ऑक्टोबर 1929 रोजी मी ज्या टांग्यातून प्रवास करीत होतो तो उलटला व मी बाहेर फेकलो गेलो. या अपघातामुळे माझ्या उजव्या पायाचे हाड मोडले. या परिणाम याचा असा झाला की डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बिछाण्यावर पडून त्यांना राहावे लागले होते आणि आज मला जरी थोडीफार चालता फिरता येत असले तरी काठीच्या आधाराशिवाय मला चालता येत नाही, असे बाबासाहेब आंबेडकर यांनी या प्रसंगाविषयी लिहिले होते. स्टार्ट समितीने जेव्हा 1930 मध्ये आपला पहिला अहवाल सादर केला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जरी अस्पृश्य जनता ही हिंदूची धर्मकृत्ये, निर्बंध आणि सण पाळते व मानते, तरी तिला वैश्विक स्थितीत दूर निराळे राहावे लागते. हे तिला प्रतिबंधामुळे समाजातील मिसळता येत नाही, म्हणून ती दास्यातून खितपत पडलेली आहे, असे आपले मत देऊन समितीने पुढील सूचना केल्या. स्पृश्य हिंदूंच्या छायातून अस्पृश्यांचे शिक्षण अधिक सुलभ रीतीने होण्याची व्यवस्था करावी. अस्पृश्य विद्यार्थ्यांकरता असणाऱ्या वसतिगृहाच्या आणि शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करावी. गिरण्या आणि रेल्वे कारखाने यात औद्योगिक शिक्षण घेण्यासाठी काम शिकाऊ विद्यार्थी येण्याची आणि परदेशात यांत्रिक शिक्षण घेण्यासाठी अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करावी. ही सर्व व्यवस्था पाहण्याकरता एका स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करणं हे स्टार्ट कमिटी म्हणजे समितीने पुढे 1930 मध्ये आपल्या अहवालात पूर्णपणे स्पष्ट केले होते. या प्रसंगामध्ये अपघातामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना घराबाहेर पडणंही असमर्थ झाले होते, तरी ते काही स्वस्थ बसून राहिले नव्हते. अदम्य उत्साह शक्ती हे थोरपणाचे एक महत्त्वपूर्ण अंग असते. भिक्षुकशाही व पुरोहित वर्ग यांच्या उच्चाटनाविषयी त्यांनी एक तेजस्वी लेख लिहिला. एका पारशी गृहस्थाने 1929च्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईच्या क्रॉनिकल पत्रात पारशी पुरोहित वर्गाविरुद्ध अत्यंत तिखट शब्दात लेख लिहिला होता. पुरोहित वर्गाची अशी एक जात बनली आहे, ती नष्ट करणे हे ज्याचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे एखादे मंडल असण्याची किती आवश्यकता आहे यावर लेखकाने भर दिला होता. या विचाराला पाठिंबा देण्यासाठी बॉम्बे क्रॉनिकल या पत्रात पुरोहित वर्ग व्यवसाय विरोधी मंडल पाहिजे या मथळ्यातनी त्यांनी जवळ जळजळीत असे लेख लिहिले होते. त्यात ते म्हणाले होते, हिंदू पुरोहित वर्ग सर्वसाधारण पारशी पुरोहित वर्गापेक्षा शैक्षणिक, नैतिक आणि अन्य क्षेत्रात कोणत्याही प्रकारे वरचढ नाही. असे असताना सुद्धा वंशपरंपरेने उपाध्यायपणा
झालेल्या हिंदू पुरोहित विरुद्ध आरोप करायचे तर ते अगणितच आहे. तितके ते भयंकर आहे. हा वर्ग म्हणजे संस्कृतीच्या चक्राची चालना बंद पाडणारा अडथळा होय. मनुष्य जन्माला येतो, आपल्या कुटुंबाचा पालनकर्ता बनतो आणि काही काळाने मरून जातो. पण प्रथमापासून शेवटापर्यंत ज्याच्या मानगुटीवर पुरोहितांची सावट एखाद्या पिशाचाप्रमाणे पडलेली असते, भिक्षुकशाही म्हणजे माणुसकीचा हीन नमुना, असे वर्णन करून बाबासाहेब आंबेडकर पुढे लिहितात. एका पारशी पत्रकाराने मार्मिकपणे म्हटल्याप्रमाणे आपल्या भक्ष्यावर उदरभरण करण्यासाठी ज्याच्यापैकी बहुतेक प्रार्थना करतात. गरीब कुटुंबातील एखादा मयत पारशी जिवंत पारशापेक्षा आर्थिकदृष्ट्या दुःखत होतो. हे त्या पारशी लेखकाने विधान बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेखात लिहितात. आपल्या लेखाच्या शेवटी त्यांनी प्रबुद्ध हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन गृहस्थांना कळकळीने आवाहन केले. त्यात ते म्हणाले, पुरोहित वर्गाच्या मगरमिठीतून भारताची सुटका करण्यासाठी काही उपाययोजना आखून पुरोहित वर्गाला शुद्ध करण्याच्या व उदात्त शौर्यशाली अशा अवघड कार्याला ते हातभार लावतील अशी आशा आहे. कारण जर पारशी बंधूंना त्यांच्या पुरोहित वर्गाचा भार दुःखद झालेला आहे, तर इतर समाजाला आपल्या पुरोहित वर्गाचा भार सहन करण्याचे खचित त्राण उरलेले नाहीत. या सुमारास शिवराम जानबा कांबळे, राजभोज, थोरात, लांडगे, मुरकुटे या पुण्याच्या दलित वर्गाच्या पुढाकारांनी पुण्यातील साठे, रानडे, कानिटकर, केशवराव झेथे व गाडगीळ अशा स्पृश्य नेत्यांनी विचारविनिमय करून पुण्याच्या प्रसिद्ध पार्वतीच्या मंदिरात देवांची पूजा अर्चना करण्याचा अस्पृश्यांना हक्क प्रस्थापित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 1929 रोजी सत्याग्रहास सुरुवात केली. मंदिर प्रवेश चळवळीच्या विरोधकांनी भीतीदायक गर्जना करून सत्याग्रहीवर दगडाचा वर्षाव केला. या दगडफेकीमुळे गाडगीळ, रानडे, आर्य समाजाचे कार्यकर्ते यांना किरकोळ दुखापतही झाल्या. राजभोज यांना तर भयंकर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात ही वेळ सुद्धा त्यांच्यावर आली. लष्करी पलटण आली झाला असावा असं ते त्यानंतर पांगापांग झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला असता तो टळला. सत्याग्रहींच्या संबंधात सनातनी हिंदूंनी जे वर्तन केले त्याविरुद्ध सभासदांकडून अनेक ठिकाणी कडक निषेध करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर हे स्टार्ट समितीच्या कामामध्ये मग्न होते. शिवाय मंदिर प्रवेश चळवळीचे नेतृत्व स्पृश्य हिंदू नेत्यांकडे असल्यामुळे ते त्या सत्याग्रहापासून थोडे अलिप्त राहिले होते. तरीही मुंबईच्या एका सभेत असलेल्या आपल्या खळबळजनक भाषणात ते म्हणाले, पुण्याच्या दलित वर्गाने मूलभूत मानवी हक्काकरिता चालवलेल्या लढ्याला हार्दिक पाठिंबा देणे एवढेच मुंबईच्या दलित वर्गाचे कर्तव्य नाही, त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिले पाहिजे. आवश्यक तर सत्याग्रहास पुष्टी देण्याकरता जथ्याजथ्यांनी पुण्यास जाण्यास सिद्ध केले पाहिजे. काही काळ थांबा आणि स्पृश्यांचे हृदय परिवर्तन होईपर्यंत वाट पहा, अशी विनंती करणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीचे वाभाडे काढण्यापासून मला राहवत नाही. त्या काळामध्ये काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेने ब्रिटिश लोकसभेला विवक्षित मर्यादेत म्हणजे 31 डिसेंबर 1929 रोजीपर्यंत साम्राज्य अंतर्गत स्वराज्य देण्याकरता निर्वाणीची अट घातली होती. तिचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पृश्य हिंदूंना टोमणा देण्याच्या उद्देशाने म्हणाले, तर मग केवळ पूजास्थानी प्रवेश करण्याचे साधे माणुसकीचे अधिकार मिळवण्यासाठी दलित वर्गीयांना अधिक काळ वाट पाहावयास सांगण्यात त्यांचा लपंडाव असून बिगडी मुलामा आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, आपणही अशी चळवळ मुंबईत सुरू करू आणि समता संघाचा अध्यक्ष या नात्याने चळवळ अंती यशस्वी होण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. या सभेस प्रबोधनकार ठाकरे, देवराय नाईक, शिवतरकर, प्रधान खांडके, कवळी, कंद्रेकर वगैरे इतर अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्याच्या मंदिर प्रवेशात सत्याग्रहास हा त्या एक प्रकारचा सत्याग्रह नव्हता. सावरकरांनी रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळवण्याकरता उद्देशाने असे अनेक चळवळ सुरू केलेली होती. कारवार येथील विठ्ठल मंदिर प्रवेशाचा, अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशाचा, खुलना येथील कपिल मुनी काली मंदिर प्रवेशाचा अनेक ठिकाणी लढे चालू होते. पुण्याचा सत्याग्रह सुरू झाला खरा, परंतु सनातनी मंदिर बंद ठेवण्याने तो मागे घ्यावा लागला. तथापि या मुद्द्यावर पुढे मागे लढा द्यावयाची कल्पना आंबेडकरांनी मनापासून नाहीशी झाली नव्हती. अशा प्रकारे एक बाजूला शेतकरी आणि कामगार वर्गाचे हित कसे साधता येईल, त्याच प्रकारे शिक्षणाचा प्रसार कसा करता येईल आणि त्याचबरोबर या शेतकरी आणि कामगार वर्गाला शिक्षण हे किती महत्त्वपूर्ण आहे हे समजून देऊन त्यांना या प्रवाहात मुख्य प्रवाहात आणणे हे तितकंच कठीण काम
बाबासाहेब आंबेडकर यांनी हाती घेतले होते. अशा प्रकारे आजच्या 4थ्या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.